नमस्कार मित्रांनो, मी अमोल सोनवणे, मिस्टर सोनवणेज गोट फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहे तृप्ती फार्मर यांना भेट देण्यासाठी। नेपियर गवताच्या विविध जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे त्यांनी काही व्यवसाय सुरू केला आहे, या व्यवसायाला भेट देण्यासाठी आपण इथे आलो आहे। तर बघूया त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या नेपियर जातीचे गवत अवेलेबल आहे आणि ते आपल्यापर्यंत कसे पोहोचू शकता, किंवा त्यांनी त्यांच्या तृप्ती फार्मरची सुरुवात कशी केली आणि ते आत्तापर्यंत त्यांची वाटचाल कशी आहे, या सगळ्या गोष्टींची आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। ताई, तुम्ही आपला परिचय प्रेक्षकांना द्या। सगळ्यात आधी सर्व प्रेक्षकांना माझा सगळ्यांना नमस्कार। तुम्ही मला ओळखतच असाल, तृप्ती फार्मर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांपर्यंत नेपियरची माहिती जी आहे ती पोहोचवत असते। तर आपला तृप्ती फार्मर हा आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आम्ही निमगाव जाळी, तालुका संगमनेर, अहमदनगर जिल्हा या ठिकाणाहून आहोत। तर आमच्याकडे नेपियरच्या भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत। सध्या जवळजवळ 4-5 व्हरायटी आमच्याकडे अवेलेबल आहेत। तर भरपूर शेतकरी बंधूंना चाऱ्यासाठी त्याचा उपयोग होतो, जनावरांना म्हणा किंवा मग शेळी पालनामध्ये। कारण आत्ताची तरुण पिढी जी आहे ती जास्तीत जास्त गोट फार्मिंगकडे किंवा डेअरी फार्मिंगकडे वळालेली आहे। तर त्यातून हा व्यवसाय आमच्या डोक्यामध्ये आला की आपण नेपियरच्या स्टिक ज्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो। ताई, आमचा प्रश्न आहे की तुम्ही हे तृप्ती फार्मर आहे याची सुरुवात कधी केली आणि कशी केली? आता तृप्ती फार्मर जे आहे त्याचं सगळ्यात आधीचं आमचं चॅनलचं नाव होतं तृप्ती डेअरी फार्म। तर डेअरी फार्म म्हणजे सगळ्यात आधी आम्ही त्या व्यवसायामध्ये उतरलो, म्हणजे की गाई पालनामध्ये। आमचा घरचा गोठा होता आणि आम्ही एक 4 ते 5 गायींपासून आमच्या घरच्या गोठ्याची सुरुवात केलेली होती। तर दुग्ध व्यवसायात उतरायचं म्हणजे असं की प्रत्येक जण नोकरी करण्याच्या पाठीमागं पळत असतो आणि व्यवसाय नोकरी करायची म्हटलं तर कुणाच्या तरी हाताखाली काम करायचं, आणि हीच गोष्ट मला आवडत नव्हती। तर मिस्टरांना मी सांगितलं की आपण गाय पालन करूया, कारण जॉब करायचं तर मला आवडतच नाहीये आणि जॉब करून घर सांभाळणं हे दोन्ही ॲडजस्ट करणं फार म्हणजे रिस्की असतं। रिस्की म्हणण्यापेक्षा अवघड खूप जातं, जॉबचं पण सांभाळायचं, घरचं पण सांभाळायचं। पण जर आपण घरीच जर व्यवसाय सुरुवात केली, दुग्ध व्यवसाय म्हणा किंवा शेळी पालन म्हणा, तर त्यातून मी घर बघून शेतामध्ये काम करून आणि गोट फार्मिंग आपलं डेअरी फार्मिंग जे आहे ते पण करू शकते। तर मिस्टरांनी पण त्याच्यामध्ये मला साथ दिली आणि ते पण म्हणाले ठीक आहे, आपण दोघं मिळून आपण दुग्ध व्यवसायाला सुरुवात करूया। मग आम्ही 4-5 गायींपासून आमच्या डेअरी फार्मिंगला सुरुवात केली। तर दुधासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर चारा महत्त्वाचा आहे। तर चाऱ्यामध्ये चारा जो आहे तो जनावरांना पोट भरण्यासाठी असतो। तर कुठला चारा चांगला आहे, तर ह्या गोष्टींचा अभ्यास करत करत आम्ही हळूहळू नेपियरकडे वळलो। तर सगळ्यात आधी आम्ही आमच्या शेतामध्ये नेपियर लावलं आणि त्या नेपियरमधून आम्हाला चांगला फायदा मिळाला, म्हणजे जनावरांची तब्येत पण सुधारत होती आणि त्याचबरोबर आमच्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी जे आहे ते कमी पडत चालतं। तर कमी पाण्यामध्ये आपण चांगला चारा कसा करू शकतो, त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय अजून कसा पुढे नेऊ शकतो, या गोष्टींवरती अभ्यास करता करता आम्हाला नेपियरची आयडिया सुचली। आणि हेच नेपियर जे आहे, जसं आपण दुग्ध व्यवसायात उतरलो, आपण नवीन होतो, तर काही गोष्टींचा आम्हाला अनुभव नव्हता। पहिली 3 वर्ष आम्ही भरपूर लॉसमध्ये गेलो आणि पण त्याचा अभ्यास करता करता आम्ही त्यातून वरती पण आलो। तर म्हटलं ह्याच गोष्टी आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे की नेपियर पण आपण चाऱ्यामध्ये वापर करू शकतो, त्यातून आपण जनावरांचं दूध पण वाढू शकतं, फॅटिग्री वाढू शकते। पण त्याच्यासाठी आपल्याला कुठलं नेपियर लावायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि तेच शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। तुम्ही ही जी संकल्पना घरच्यांसमोर आता समजा मांडली आहे, तर घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा भेटला? हा क्वेश्चन तुम्ही म्हणजे हा प्रश्न विचारून तुम्ही खरंच खूप छान केलं। मला पण सांगायची खूप इच्छा होती। तर ज्यावेळेस मी सगळ्यात आधी माझ्या मिस्टरांना ही संकल्पना सांगितली, तर सगळ्यात मोठा आमच्या पुढे प्रश्न होता तो होता पाण्याचा। कारण आमच्याकडे त्यावेळेस एकत्रितली विहीर होती, 6 दिवसातून 2च दिवस पाणी यायचं, म्हणजे स्वतःचं असं नव्हतं, सामायिक होतं। सामायिक होतं। मग त्यावेळेस त्यांनी आधी थोडंसं त्यांनी सांगितलं की आपलं पाण्याचं आहे पण आपण बघू, ते मला नाही म्हणाले नाही। आणि कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर त्यांनी मला प्रत्येक वेळी समजून घेतलं आहे आणि त्यांनी मला त्या गोष्टीमध्ये साथ दिली आहे। आता मी एकटी किती जरी म्हटली असती मला शेती करायची आहे, मला गोठा उभा करायचा आहे, पण एकटीच्याने कधी शक्य होत नाही। भरपूर जण मला म्हणत असतात की खरंच तुम्ही एक महिला असून असं केलं आहे शेतीमध्ये, पण घरच्यांचा सपोर्ट असणं पण फार महत्त्वाचं असतं।
नाही बरोबर ना, हे तुमचं म्हणजे एक युवा पिढीसाठी एकदम मोटिवेशनल झालंय हे सगळं. तर त्यांनी पण ते पण जॉबला होते, त्यांनी पण ते काम सोडून दिलं आणि पुरेपूर त्यांनी पण माझी गोठ्यामध्ये साथ दिली. ते माझ्या बरोबरीने मला गोठ्यामध्ये काम करू लागतात, चारा वगैरे आणू लागतात. म्हणजे कुठलं पण काम असेल तर ते आम्ही पूर्ण शेअर करून करतो. कुठलाही विचार जर असेल आमचा तर तो एकमेकांना सांगतो की कशा पद्धतीने आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे, आपल्याला पुढे अजून काय करायचं आहे किंवा नेपियरच्या संबंधित आपण अजून काय करणं गरजेचं असतं. बरोबर, म्हणजे फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला भेटला. सपोर्ट होता. तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी नेपियर गवताची लागवड तर केली, मग आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे पार्सल प्रक्रिया आहे तर त्या पार्सलचं म्हणजे तुम्ही कशा हे केलं? म्हणजे सगळ्यात सुरुवातीला नेपियर विकणे हा आमचं म्हणजे ध्येयच नव्हतं, तर आम्ही फक्त ते चाऱ्यासाठी लावलेलं होतं. कारण पूर्वीचं जे गिन्नी गवत होतं, जे की सगळ्यांनाच माहिती आहे की आपण ज्याला हत्ती गवत म्हणतो, त्याला भरपूर काटे होते, तर त्याच्याने खाज यायची आणि जनावरांची तब्येत पण सुधारत नव्हती आणि फक्त पोट भरण्याचं एक साधन म्हणून आम्ही जुनं काट्याचं गिन्नी गवत होतं. परंतु असंच एकदा माझे वडील बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या मित्रांनी त्यांनी सुपर नेपियर 4G बुलेट सुपर नेपियर जे गवत आहे ते त्यांनी आणलं आणि येता येता ते मला एक 100-150 कांड्या या ठिकाणी ठेवून गेले की तुला शेतीमध्ये लावायला चाऱ्यासाठी मदत होईल. आणि मिस्टर पण माझे भरपूर दिवसाचं सुपर नेपियरचं गवत शोधतच होते, कारण सुपर नेपियरची व्हरायटीच तशी होती की त्याला काटेकूस नव्हती आणि दुधासाठी पण चांगलं होतं ते. तर त्यावेळेस आम्ही ते चारा म्हणून लागवड केली आणि असंच एक दिवस मिस्टर माझे व्हॉट्सअप बघत असताना तर लकीली त्यांनी बघितलं की व्हॉट्सअपवरती जाहिरात आलेली आहे की 4G बुलेट सुपर नेपियर हे डोळ्यावरती मिळेल. तर मग मिस्टरांनी काय केलं की त्याच्यावरचं ॲड्रेस वगैरे एडिट केला आणि तो आम्ही आमचा स्वतःचा ॲड्रेस मोबाईल नंबर टाकला की या ठिकाणी तुम्हाला बेनं जे आहे ते मिळेल. परंतु आता ज्यावेळेस आम्ही व्हॉट्सअपवरून जाहिरात करत होतो तर ती आजूबाजूलाच फक्त पोहोचत होती. जेवढे आपले सेव्ह केलेले ग्रुपवरती टाकायचो ना तर अहमदनगर जिल्ह्यामध्येच ती मर्यादित होती. परंतु आता पाठवायचं कसं हे कंटेंट माहिती नव्हतं की आता पाठवायचं कसं, कारण आता फोनवरती यायचे शेतकरी बंधू कॉल करून जागेवरती येऊन भरपूर शेतकरी बंधूंनी बेनं नेलं आणि प्रत्येकाला आपण आमच्या अनुभवातून आम्हाला जसा अनुभव येत गेला की लागण कशी करायची काय ही सर्व माहिती आम्ही त्यांना देत गेलो. परंतु असंच हळूहळू एकदा मग आजूबाजूला मग असं एकमेकाचं रिलेटिव्ह कडून माहीत होता अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती झालं, पण आता पाठवायचं कसं. बरोबर. मग असंच भरपूर व्हिडिओ मिस्टर माझे बघत होते तर त्यांनी बघितलं की पार्सल सेवा पण आहे. मग त्यांनी संगमनेरला गेले, राहुरीला गेले, तर त्या ठिकाणी बस पार्सल सेवा जी आहे ती पण चालू आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तालुक्याच्या ठिकाणी ते पार्सल जे आहे ते पोहोचवू शकतो ही त्यांना कल्पना आली. मग आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ तयार केले की जो आमचा स्वतःचा अनुभव आहे, कारण आता फोनवरती किती शेतकरी बंधूंना सांगणार आपण की अशी लागवड करा, ह्या नेपियरचं ही व्हरायटी आहे. आता दिवसातून भरपूर कॉल यायचे तर प्रत्येकाला एकच गोष्ट सांगणं शक्य नाहीये की ह्या नेपियरची खासियत काय आहे, त्या नेपियरची खासियत काय आहे, कोणत्या नेपियरला काय महत्व आहे. तर मग ह्या गोष्टींसाठी आम्ही काय केलं, पर व्हरायटीचा एक व्हिडिओ केला आणि असंच आम्ही आमच्या युट्यूब चॅनल स्वतःचा चालू केला आणि त्या माध्यमातून त्याच्यावरती आम्ही आमचा मोबाईल नंबर वगैरे टाकला आणि वरती टाकलं की पार्सल सेवा पण आपल्याला या ठिकाणी मिळेल तालुक्याच्या ठिकाणापर्यंत. आपलं जे युट्यूब आपण स्टार्ट केलं त्यानंतर विक्रीमध्ये किती फरक पडला तुमच्या? भरपूर, म्हणजे जवळजवळ 100% जरी म्हणाल तरी चालेल. कारण ज्यावेळेस आपण फक्त व्हॉट्सअपवरून जाहिरात करत होतो तर शेतकरी बंधू कॉल करायचे, विचारायचे भेटेल का, पण आता इतक्या लांब जायचं म्हणजे शक्य नाही ना. आणि आपण व्हॉट्सअपवरती किती जरी टाकलं तरी भरपूर लोकांपर्यंत जेवढे आपले सेव्ह नंबर आहे तेवढ्यांना जात. आणि व्हॉट्सअपच आपण जास्त बघत नाही, आपण काय बघतो, युट्यूब बघतो, फेसबुक बघतो जास्तीत जास्त. मग ज्यावेळेस आपण आम्ही ज्यावेळेस युट्यूबच्या माध्यमातून जाहिरात करायला सुरुवात केली ना तर भरपूर शेतकरी बंधूंना ते माहिती झालं की अरे हा हे नेपियर आहे. ज्यावेळेस आपण व्हॉट्सअपवरून जाहिरात करतो तर कळतं हा अमुक अमुक प्रकारचं गिन्नी गवत आहे, असू द्या जाऊ द्या. पण ज्यावेळेस आम्ही युट्यूबवरतून व्हिडिओ काढला तर त्या व्हिडिओमध्ये अरे हे काहीतरी नवीन आहे, अरे याची पाठीमागचं असं कसं गवत आहे, याला फुटवा आहे. मग शेतकरी बंधू काय करतात, तो व्हिडिओ पूर्ण बघता, हा हे गवत चांगलं आहे बरं का. मग युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी बंधूंपर्यंत पुरेपूर माहिती आम्हाला देता आली. त्यामुळे एकाच वेळी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम युट्यूबद्वारे झालंय. मग आता सुरुवातीच्या काळामध्ये जे काही तुम्ही प्रॉब्लेम फेस केले आतापर्यंत जेवढं करून ठेवलंय, मग आता याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे चारे आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्हरायटी लावल्या आहेत ते एक थोडंसं सांगा मला. आता तसं नेपियरमध्ये जर बघितलं तर भरपूर व्हरायटी आहेत, पण मग आम्ही आमच्या स्वतःच्या गोठ्यामध्ये ज्या चाऱ्याचा प्रयोग केलाय, ज्या चाऱ्यातून आम्हाला चांगला अनुभव आलाय तर तेच चारे आम्ही पुढे जास्त वाढवले आणि शेतकरी बंधूंना पण आम्ही जास्तीत जास्त तेच सजेस्ट करतो की तुम्ही तेच घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4G बुलेट सुपर नेपियर ही सगळ्यात पहिली व्हरायटी आमच्याकडची होती. तर त्या व्हरायटीचं असं होतं की
सगळ्याच शेतकरी बंधूंना गिन्नी गवत म्हणजे त्याला काटे येतात हे माहिती हो, होतं. बरोबर, पण नक्कीच. 4G बुलेट असं गवत आहे की त्याला काटे येतच नाहीत. हा म्हणजे एक हा. नवीन संकर म्हणू हा, शकतो ते. तर मग ज्यावेळेस अरे भरपूर जण म्हणायचे गिन्नी गवत कुठं चारा गायांचा चारा आहे का, पण आम्ही कॉन्फिडंट होतो कारण आम्ही आमच्या स्वतःच्या गोठ्यामध्ये जवळजवळ 6 महिने आधी पूर्ण त्याचा अभ्यास केला. आधी आम्ही त्याची लागवड केली, त्याची पहिली कापणी कधी येते, नंतरच्या कापण्या कधी येतात, जनावरांना चालू केल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल होतो, तसंच दुधामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो, जनावरांच्या शेणामध्ये काय फरक जाणवतो, हे सगळे अनुभव आधी आम्ही स्वतः घेतले. म्हणजे नेपियर मध्ये काय आहे हे आम्ही म्हणजे सगळं तुम्ही लॅबमध्ये नाही सगळं घरीच पहिल्यांदा टेस्ट केलं आणि मग नंतर सगळं आम्ही आमच्या गोठ्यावरती प्रयोग केला की हा जनावरांना हे चालू केल्यानंतर काय झालं आणि आधी काय होतं आधी काय किंवा होतं, बंद बरोबर. झाल्यानंतर काय त्यांच्यामध्ये दुधामध्ये changes किती होतात. फरक पडला, हो. सगळ्या काही गोष्टी. या सगळ्या अनुभव आम्ही आधी स्वतः घेतले आणि मग त्यानंतर आम्ही ज्या व्हरायटी आम्हाला वाटल्या की नाही हा ही व्हरायटी बेस्ट आहे, तर ही व्हरायटीमध्ये थंडीमध्ये पण एवढा खास काय परिणाम होत नाही, चारा पण मुबलक भेटतो, त्यातून जनावरांच्या हेल्थवरती पण काही इश्यू होत नाही. हो बरोबर. तर मग आम्ही त्या व्हरायटी पुढे हळूहळू वाढवल्या. तर अशा 4 ते 5 प्रकार सध्या आपल्याकडे ते अवेलेबल आहेत. कुठले प्रकार आहेत? पहिला प्रकार म्हणजे आपल्याकडे 4G बुलेट सुपर नेपेर आहे. दुसरा प्रकार जो आहे तो ऑस्ट्रेलियन रेड नेपेर आहे, म्हणजे ते पूर्ण लाल रंगाचं असतं. त्या नेपेरला नॉर्मली भुरी असते, पण ते नेपेर जनावरांना चालू झाल्यानंतर दूध आणि फॅट डिग्री मध्ये कमालीचा फरक आपल्याला आढळून म्हणजे येतो. ते बेस्ट आहेत. हो एकदम बेस्ट आहे, म्हणजे दूध आणि फॅट डिग्री. पण त्याला जसं की आपल्या जुन्या गिन्नी गवताला भुरी काटे होते ना, काटे होते. तशी रेड नेपेरला काटे आहेत, पण ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला अति प्रमाणात जाणवतात. पण हा, आता- म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुकलेल्या कंडिशन मध्ये जरा असं होतं. उष्णता वाढते ना, तर त्यावेळेस. तिसरा प्रकार आपल्याकडे आहे इंडोनेशिया स्मार्ट नेपियर, ज्याला की फुटवा भरपूर होतो, पण त्याची हाईट जी आहे ती 5 ते 6 फुटापर्यंत आहे. चौथा प्रकार आपल्याकडे आता म्हणजे जस्ट 1 वर्षापूर्वीच आलेला आहे, MCN नेपियर म्हणून, पंजाब मका क्रॉस, ज्याच्यामध्ये 75% मका आणि 25% ऊस असं क्रॉस आहे. अच्छा. आणि एक प्रकार जो आहे तो याच वर्षी म्हणजे माझ्याकडे तरी यंदाच मी लागवड केली, कारण मी त्याबद्दल भरपूर ऐकलं होतं. DHN6 ऊस क्रॉस आहे, भरपूर शेतकरी बंधू मागणी करायची, पण ते नेपियर माझ्याकडे नव्हतं. तर मग मी त्याच्या 4 सऱ्या आता सध्या लावून बघितलंय. बघितलंय. हा, त्याचा आता म्हणजे गायांना चालू पण आहे आणि विक्री पण त्याची बेन हा, चालू म्हणजे तुम्ही बियाणं तयार करून आणि हो. शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून देणार आहे. केलेलं आहे. मग आता ह्या सगळ्या ज्या काही व्हरायटी आहे त्यांचं बियाणं जर एकत्रित मागवायचं आहे आणि या सगळ्या काही गोष्टी, तर एका पार्सल मध्ये तुम्ही पाठवू हो, शकता ना? पाठवतो. फक्त त्याला कंडिशन अशी आहे की पर व्हरायटी जी आहे ती तुम्हाला मिनिमम 100 घेतली पाहिजे, बरोबर, आणि टोटल क्वांटिटी जी आहे ती तुमची 300 झाली पाहिजे. म्हणजे माझा तोच प्रश्न होता पुढचा की कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त तुम्ही कसं पाठवू शकता? आता सपोज काय होतं माहिती का, काही आता 5 प्रकार तुम्हाला घ्यायचे, तर तुम्ही पर व्हरायटी मिनिमम 100 घेतली पाहिजे, कारण मला 5 व्हरायटी तोडण्यासाठी 5 प्लॉट मध्ये जायचं आहे. बरोबर, आणि बरोबर. प्लॉट एका ठिकाणी नाही, तुम्ही बघू शकता या हो, ठिकाणी खूप भरपूर इथे एक ठिकाणी. प्लॉट आहे वरती एक, आणि पर व्हरायटी मधून जर 20-20, 25-25 डोळे काढायचे म्हटलं तर ते परवडेबल हो नाही. बरोबर ना. मग त्यामुळे पर व्हरायटी जी आहे ती मिनिमम 100 घेतली पाहिजे. मग तुम्ही एका वेळेस 3 व्हरायटी घेऊ शकता. कमीत कमी 300 क्वांटिटी आपली झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही 3 व्हरायटी घेऊ शकता. ओके. आणि जास्तीत जास्त तुम्ही किती पण घेऊ शकता, मग आता नो लिमिट, हो. फक्त कमीत कमीला लिमिट आहे. मग आता शेतकरी बांधवांना जर समजा तुमच्याकडे ऑर्डर द्यायची आहे, तर या ऑर्डरसाठी त्यांनी तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट करायचा आणि कशावरती करायचा? आपला मोबाईल नंबर आपण चॅनलवरती दिलेलाच आहे, तसं मी आता तुम्हाला इथं पण सांगते. तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही केव्हाही कॉल करू शकता. तुमचा कॉल रिसिव्ह केला जातो. काही कारणास्तव जर कॉल रिसिव्ह झाला नाही तर तुमचा मिस कॉल बघून तुम्हाला रिटर्न कॉल केला जातो, किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरती हाय म्हणून मेसेज जर टाकला तर तुम्हाला नेपियर संबंधित कुठल्या व्हरायटी सध्या अवेलेबल आहेत, त्याची बुकिंग कशी करायची, त्याचे नावं, रेट आणि त्याची फोटो, ही सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती ऑटोमॅटिकली येऊन जाते. फक्त तुम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाकायचा आहे. तर आपला नंबर जो आहे तो मी सांगून हो, देईन. मी स्क्रीनवर पण हो, देईल चालेल. नंबर. नंबर जो आहे तो आहे 83 084 9555. या नंबरवरती तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकरी बंधूंनो, कारण भरपूर जण कॉल फ्री झाल्यानंतर करतात, तर कधी कधी करतो आम्ही रिसिव्ह कॉल, पण कधी कधी 5 वाजेनंतर सहसा कॉल रिसिव्ह केला जात नाही, कारण घरी गोठा पण आहे, गायांचं पण काम चालू बरोबर. असतं, आणि 5 वाजेनंतर आपलं कसं गायांचं कामकाज चालू होतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही 9 ते 5 या वेळेमध्ये कॉल करा. आणि त्यानंतर जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती हाय म्हणून मेसेज टाकू शकता. तुम्हाला त्यावरती नक्कीच रिप्लाय दिला जाईल. दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्या व्हरायटी चालतात. मग आता तुमच्याकडून गोट फार्मिंग साठी कुठले कुठले चारे घेऊन गेलेत लोक असे तुम्हाला? आता खास जर गोट फार्मिंग साठी म्हणाल तर गोट फार्मिंग साठी भरपूर पाला असलेलं आणि कमी उंचीचं नेपियर जे आहे ते म्हणजे इंडोनेशिया स्मार्ट नेपियर. आपल्या या हो, ठिकाणी तुम्ही बघतोय प्लॉट ते. बघू शकता. हे बघा, याला सगळ्यात जास्त फुटवा करणारं आणि पालेदार जास्त असणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं कटिंग झालेली आहे. हे एकच बेटाड आहे, हे एकच बेटाड आहे. हो, आपण बरोबर. याचं 3x3 वरती लागवड करायला सांगतो 3x3. कमीत कमी. बरोबर. आता शेतकरी बंधूंचं कसं आहे माहिती का, त्यांना ऊस लागवडीची सवय झालेली असते. आता ऊस लागवडीचं टिपरू इतकं मोठं येतं आणि त्या टिपराला टिपरा लावून ते पूर्ण
म्हणजे लागवड दाट करतात. लागवड होऊन जाते हा. तसं त्याच्या मग आपल्याला रिलेशन शेतकरी बघायला गेलं. बंधूंचा असा गैरसमज आहे की आपण जर दाट लागवड केली तर आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं, पण हा पूर्णपणे चुकीचा गैरसमज आहे. कारण नेपियरचं असं आहे की तुम्ही जितकं त्याला पातळ लावताल ना तितकं तुम्हाला म्हणजे उत्पादन मोठं, जास्त बरोबर. मिळेल. हो, फुटवे आता- जास्त निघणार हो. सगळ्या काही गोष्टी. आता इंडोनेशिया स्मार्ट नेपियरच घ्या, तुम्ही जर 3x3 वरती लागवड केली ना तर तिसऱ्या कापणीपर्यंत तुम्हाला दोन्ही बेटाडातलं 3 फूट जे अंतर आहे ना ते पूर्णपणे नाहीसं झालेलं बरोबर. दिसेल. कारण म्हणजे आता पूर्ण जागा व्यापून घेतं पूर्ण ते. जागा व्यापून घेतं. एका बेटाडाला मिनिमम 200 ते 250 फुटवे निघतात तिसऱ्या कापणीनंतर. बरोबर. सुरुवातीला त्याला मिनिमम 75 ते 100 फुटवे निघतात पहिल्या कापणीला. आता ही प्लॉटची पहिलीच कापणी चालू आहे. बरोबर. मग आता याचा रिस्पॉन्स जर गोट फार्म साठी म्हणला तर एक उत्तम खूप छान गोट आहे. फार्म साठी पण म्हणू सगळ्यात शकतो आपण. महत्वाचं म्हणजे कुठलंही गोट फार्म आहे किंवा डेअरी फार्म जो आहे तो 100% आपण नेपेरवरती नाही चालवलं पाहिजे. तुम्ही नेपेरचा वापर जो आहे तो गोठ्यामध्ये एक 50 ते 60% केला हा, पाहिजे. म्हणजे इतर चारा पण आपण वापरला इतर पाहिजे. चारा पण तुम्ही मग वापरला माझा पाहिजे. त्याच्यामध्ये प्रश्न तुम्ही वाळलेला चारा टाकू शकता, मुरघास टाकू शकता, बरोबर. मका टाकू शकता, मेथी घास टाकू शकता. हा, माझा तो एक प्रश्न आहे की जसं तुम्ही आता नेपियरचं सगळं बियाणं वगैरे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताय, मग त्याचबरोबर गोट फार्म साठी लागणारा जसं की शेवरी, सुबा, बोळे हे जे आहे बियाणं, याचं तुम्ही काही करू शकता आता का? सध्या तरी आपल्याकडे हे सगळं अवेलेबल नाहीये, पण भविष्यामध्ये अजून हा, त्याचा म्हणजे विचार तुम्ही- नाही केलेला. कारण काय होतं की बी जे आहे ना ते आपलं स्वतःच. आता स्वतःचं हे नसतं, बेणं कसं बरोबर. माझ्या शेतामधलं आहे, तर मी म्हणजे guarantee देऊ शकता तुम्ही. गॅरंटी मी देऊ शकते शेतकरी बंधूंना की हो तुम्ही हे नेपियर घेऊन जा, हे स्टिक जे आहे त्याची उतरण्याची गॅरंटी मी तुम्हाला सांगू शकते. याची लागवड पद्धत तुम्ही अशी करा. पण जोपर्यंत मी स्वतः अनुभव घेत स्वतः, नाही बरोबर. तोपर्यंत मी शेतकरी बंधूंना ते सजेस्ट नाही करत. येस येस. मग आता आपलं तृप्ती फार्मरचं भविष्यात काय टार्गेट आहे की बाबा आता सध्या, तृप्ती फार्मर कुठं जाण्याचा प्रयत्न करताय किंवा काय? सध्या तर अजून असं पुढचा एवढा खास काही विचार नाही केलेला, पण आमचं चाललंय की नेपियरच्या याच्यामध्येच आपण चाऱ्याचं डेव्हलप अजून करू आणि त्याचबरोबर आपण डेअरी फार्मिंग जे आहे म्हणजे गोठ्यामध्ये आपण पुढे भविष्य करण्याचं चाललंय आमचं की आम्हाला गाया वाढवायच्या आहेत, कारवडी वाढवायच्या आहेत. तर आम्हाला भरपूर शेतकरी बंधू विचारत असतात की गाय संगोपन करताना काय काळजी घेतली पाहिजे, कारवड संगोपन करावं की गाय संगोपन करावं, किंवा दोन्ही करताना आपण काय गोष्टी हे केल्या पाहिजे, बरोबर. कुठल्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. तर आमचं पुढचं तेच चाललेलं आहे की आता आम्ही हळूहळू, पहिले आमचा गोठा जो होता तो आम्ही आता कमी केला होता, आता पुन्हा आम्ही हळूहळू वाढवायला सुरुवात केलेली आहे. ओपन गोठ्याला आपण ओपन गोठा केलेलाच आहे. सध्या 4-5 गायी आहेत गोठ्यामध्ये. हो. तर हळूहळू त्याच गोष्टीवरती करणार मग आहे आता की तुम्ही कारवडी जेव्हा संगोपन वगैरे. तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती ती कंडिशन आणि आत्ताची कंडिशन याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतं? जर तुम्ही भरपूर. निर्णय घेतला त्यावेळी हा. की बाबा मला नेपियर गवताची म्हणजे विक्री करायची, ह्या सगळ्या काही गोष्टी, नाही, त्यातून मग भरपूर म्हणजे अभ्यास चांगला मिळाला आणि खरंच तो निर्णय आमचा चुकलेला नव्हता. सगळ्यात महत्वाचा निर्णय कुठला होता की आपल्याला घरी गोठा करायचा आहे आणि आपल्याला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. व्यवसाय करायचा निर्णय असा होता की कुणाच्या हाताखाली काम नव्हतं करायचं, आपल्याला स्वतः आम्हाला आमच्या व्यवसायाचं मालक व्हायचं होतं. बरोबर. ज्यावेळेस आपण आपल्या व्यवसायाचा मालक होतो तर त्यावेळेस आपला मालक आपणच असतो. आपल्याला कुणी सांगू शकत नाही तू आज सुट्टी घेऊ नको रे, तुला आज यावंच लागेल. पण तसं कसं आता माझं हे आहे गोठा आहे तर मी आज म्हणू शकते नाही आज मला आमका कार्यक्रम आहे ना, माझं सुट्टी. रोज 12ला आवरतं ना, तर मी आज 10 वाजेपर्यंतच आवरून जाणार बरोबर, आहे. बरोबर. पण ज्यावेळेस मी जॉबला जर असेल ना तर माझं कितीही हा, म्हणजे- लवकर आवरू द्या पण मला सुट्टीच्या टायमिंगला सुट्टी घ्यावी लागणार. बरोबर. सणावाराला सुट्टी घेता येत नाही. तर त्या दृष्टीने हा, म्हणजे एक निर्णय खूप तुम्ही छान आहे. हो. स्वतःचा एक बिझनेस असा डेव्हलप करून इथपर्यंत आणलाय. चालतंय. तुम्ही जी माहिती आज दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण ताईंकडून जे ऐकलंय त्यांचे पूर्ण अनुभव वगैरे, तर या व्हिडिओची लांबी वाढत असल्यामुळे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओ पोस्ट करतोय. आपण जे पहिली व्हिडिओ ही तृप्ती फार्मर हे कसं डेव्हलप झालं हे आपण बघितलं. आता तृप्ती फार्मरवरती किती प्रकारच्या व्हरायटी आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे आणि ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचू शकतं, या सगळ्या गोष्टी पार्ट 2 मध्ये बघू. नमस्कार. नमस्कार.